आणि सचिन कुमारसाठी बिग बॉस पाहणारे लोकांना हा शॉकिंग होतं ना. मी मला का तो एक प्रश्न पडलाय आणि काही गोष्टी मी बाहेर येऊन पण पाहिल्या की बऱ्याच काही ठिकाणी मी खूप कमी दिसलोय. का मला कलर्स म्हणजे तो कलर्स मराठीला माझा प्रश्न आहे कशासाठी असं होतो ना यार. तुम्ही काही गोष्टी चालता बोलता बाकीचे लोक दाखवले ते कुठेतरी चालताय पण तरी त्यांच्याकडे तुमचा कॅमेरा गेलाय. मी पण कॅमेरा समोरच होतो ना. घराबाहेर पडताच सचिन कुमावत यांनी बिग बॉस वरती थेट आरोप लावलेत की तुम्ही मला कमी दाखवले, त्यामुळेच मी बिग बॉसच्या घराबाहेर पडलो. मित्रांनो, गेल्या 6व्या आठवड्यात सचिन भाऊ कुमावत यांची बिग बॉसच्या घरातनं एक्झिट झाली. कमी वोटिंगमुळे आणि कमी कंटेंटमुळे ते बिग बॉसच्या घराबाहेर पडले. बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर सचिन कुमावत यांनी सोशल मीडिया बघितला, आपण काय कसे खेळलो हे सगळं बघितलं आणि इंटरव्ह्यू मध्ये सचिन भाऊने मोठे खुलासे केले. सचिन भाऊ असं सांगताना दिसतात की मला हजारो कमेंट्स प्रतिक्रिया येत होत्या की तुमचं इलेक्शन हे अनफेअर होतं, तुम्ही खूप खेळात, चांगले खेळात, पण तुम्हाला का बिग बॉसने काढलं, असा एक प्रश्न सचिन भाऊने स्वतः उपस्थित केलाय. आणि इथे सचिन भाऊ असंही सांगताना दिसत आहेत की माझा गेम जास्त दाखवण्यात आला नाही. मी बऱ्याच ठिकाणी मुद्दे मांडले, लोकांना खूप सारं एंटरटेन केलं, परंतु ते बिग बॉसने दाखवलंच नाही. मी बाहेर आल्यानंतर माझ्या मित्रमंडळींना विचारलं की मी असं केलं होतं, हे दाखवलं का? मी या ठिकाणी का नाही बोललो, मी या ठिकाणी मुद्दे मांडले, ते दाखवले का? तेव्हा मित्रमंडळी सांगतात की हे आम्हाला अजिबात दाखवलं नाही. तर इथे बिग बॉस वरती सरळ सरळ सचिन भाऊ आरोप करत म्हणतायत की मी खूप ठिकाणी मुद्दे मांडले, मी बऱ्याच ठिकाणी गाणी बोललो, महत्वाच्या ठिकाणी बोललो देखील, परंतु बिग बॉसने हे दाखवलंच नाही. मात्र इतर लोकांचं चालतं बोलतं उठतं सगळं काही दाखवलं, परंतु माझ्याकडे अजिबात कॅमेराच नव्हता, बाकीच्या लोकांकडे कॅमेरा होता, त्यामुळे ते दिसले. आणि त्यानंतर स्वतः सचिन भाऊ असे सांगतात की मला खरंच खूप शॉकिंग वाटलं की मी कसा बिग बॉसच्या घराबाहेर गेलो, माझ्यापेक्षा वीक लोक देखील बिग बॉसच्या घरामध्ये होती. एकंदरीत सचिन भाऊंचं असं मत आहे की मी खूप खेळलो बिग बॉसच्या घरामध्ये, मला अजिबात दाखवलं नाही. मात्र जे खेळले नाही त्यांचा गेम बिग बॉसने दाखवला. यानंतर जाता जाता सचिन भाऊने त्यांचे टॉप 5 देखील सांगितले. इथे सचिन भाऊ टॉप 5 मधील 3 कंटेस्टंट सांगतात. याच्यामध्ये रोशन, सागर आणि प्राजक्ता या 3 लोकांची नावं त्यांनी सांगितलीत की हे माझे टॉप 5 मधील टॉप 3 कंटेस्टंट आहेत. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि तुम्हाला खरंच वाटतं की सचिन भाऊंचा गेम बिग बॉसने कलर्स मराठीने आपल्याला दाखवला नाही का? त्याने जे काही आरोप लावले ते खरे आहेत का? याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि सचिन भाऊंच्या इलेक्शन बद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? त्यांचं इलेक्शन फेअर होतं की अनफेअर होतं? जर अनफेअर असेल तर सचिन भाऊंच्या जागेवरती कोणी जायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हे कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.